जेव्हा ना तुमच्या लक्षात आलं असेल, की माझ्याकडे एरंडाच्या झाडाच्या या 2 व्हरायटी तुम्हाला दिसत असतील. याच्या ह्या 2 व्हरायटी त्याच्या रंगावरून असतात. याला आपण रक्त एरंड असं म्हणतो, कारण याचं जे फळ आहे, याची जी पानं आहेत, याचं जे खोड आहे, देठ आहे, हे लाल रंगाचं असतं. आणि हा जो प्रकार आहे, याला आपण श्वेत एरंड म्हणतो, कारण याचं देठ, याची पानं ही सर्व पांढऱ्या रंगाची असतात. औषधासाठी म्हटलं तर या दोघांपैकी हे जे लाल रंगाचं एरंड आहे, हे श्रेष्ठ सांगितलेलं आहे. म्हणजे याच्यापेक्षा थोडंसं वरचढ याचे गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी असतात. आजपर्यंत तुम्ही एरंडाचं तेल हे पोट साफ होण्यासाठी आपण वापरतो, हे तुम्हाला माहीतच असेल. पण याच्याही पुढे याचे उपयोग, याच्यापासून बनवलेलं तेल वापरलं जातं, याच्या बिया, याची पानं आणि याचं मूळ हे सर्व औषधीकरणासाठी वापरलं जातं. पण विशेषतः याच्या बियांच्यापासून तेल काढलं जातं आणि हे जे तेल आहे, हे आपल्या सांधेदुखीपासून, पोटाच्या आजारांपासून, त्यासोबत आमवातासारखे आजार किंवा कोठा साफ होत नसेल, संडासाला जर खडा होत असेल, पोटात गॅसेस होत असतील, हर्नियासारखे प्रॉब्लेम्स असतील, तर तिथे सुद्धा हे वापरलं जातं. याहूनही पुढे जेव्हा एखाद्या प्रसूता स्त्रीला, बाळंतिणीला जेव्हा दुधाची कमतरता पडते, तेव्हा याच्यापासून बनवलेलं जे तेल असतं ते तिला अभ्यंगासाठी वापरलं जातं. आणि त्याचसोबत हे दुधामधून 10 मिली जरी पिलं तरी स्तन्यवृद्धी होण्यास मदत होते, म्हणजे तिचं दूध वाढतं. जर हे अतिमात्रेमध्ये घेतलं तर तुम्हाला जुलाब व्हायची शक्यता असते, कारण याच्यामध्ये विरेचक प्रॉपर्टीज असतात, सूक्ष्म गुण असतो, तीक्ष्ण गुण असतो आणि त्यामुळेच जेव्हा पोट साफ होत नाही, जेव्हा तुमचा कोठा फार जड असतो, तेव्हा मात्र अगदी 30, 40 ते 50 ml मध्ये सुद्धा हे तुम्हाला पिण्यासाठी दिलं जातं.